आणि शेतामध्ये पाणी आमचा आखाडा शेतामध्ये आहे. आता आखाड्यावर पाणी जात आहे, जनावराला वैरण नाही काय नाही. इकडं रोडला जनावर आणून बांधावं लागलेत. शेती तर पूर्ण बुडालीच, पण ते जनावरसुद्धा नुकसान झाले. म्हणजे जनावराला खायला वैरण नाही काय नाही, त्याच्यामुळं जनावरसुद्धा इकडं हलवावं लागलेत असे. वैरण नाही काय नाही, ओळे वाहून गेली, चारा नाही. जनावराचा सुद्धा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या गावची काय नमस्कार. परिस्थिती आहे? सायाळा सोनेगाव. माझं नाव दिगंबर निर्मळ. सायाळा सोनेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. तर हे बॅकवॉटर गोदावरीच्या गंगेचं बॅकवॉटर इकडे आलेलं आहे. आमची इंद्रायणी नदी पूर्णपणे पाणी झालेले आहे. आमच्या गावाला चौकून वेढा पडला आहे. गावात जर का पेशंट असला तर गावाच्या बाहेर निघता येत नाही. तर शासनाने हे एक निर्णय घ्यावा की तर आमच्या नदीवर पूल एक उंच बांधावा. सध्या पूल छोटा आहे, तर आमचा संपर्क चालू राहील. आणि दुसरी गोष्ट, आमच्या अर्ध्या गावामध्ये पाणी शिरलं आहे. बरेच लोक बेघर झाले, त्यांना उंच ठिकाणी नेऊन ठेवलं आहे. आणि शेतीचं नुकसान म्हणताना ते जेवढा खर्च केला आहे तेवढं ते 1% निघणं मुश्किल आहे. एवढं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले, 100% नुकसान झाले. आता दिवाळी सण आहे, कसं करायचं किती अवघड आहे. लेकराचं शिक्षण आहे. सरकारनं योग्य ते भरपूर म्हणजे शेतकरी नुकसान झालेले पूर्ण भरपाई द्यावी. ज्यांचं घरात नुकसान झाले त्यांना भरपाई द्यावी. ते लवकर तात्काळ शासनानं लवकर निर्णय घ्यावा आणि नुकसान भरपाई तात्काळ द्यावी शेतकऱ्यांना. ही शेतकऱ्यातर्फे सरकारला विनंती आहे माझ्याकडून.